हाय फ्रेंड्स, बघा आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे टू बी पास्ट. टू बी पास्ट. बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण एम, इज आणि आर यांचा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण पाहिलं. बघा एम, इज, आर ही टू बी प्रेझेंटची बीची जी प्रेझेंटची रूपं आहेत ते आहेत एम, इज, आर आणि बीची जी पास्टची रूपं आहेत ते आहेत वॉज आणि वर आणि बीची जी फ्युचरची रूपं असणार आहेत ती असणार आहेत विल बी आणि शाल बी. आपण एम, इज, आर वरती व्हिडिओ बनवलेला आहे. आजचा आपला ऑज आणि वरती व्हिडिओ आहे. बघा याचा मराठीमध्ये अर्थ निघतो होता, होती, होते आणि होतो. बघा आपण दिवसभरामध्ये जे वाक्य बोलतो त्याच्यामधली अशी वाक्य की ज्यांच्या शेवटी होता, होती, होते, होतो असा उच्चार निघतो आणि त्यांच्यामध्ये क्रियापद नसते. ही वाक्य सर्व टू बी पास्टमध्ये येतात. जसं की बघा, तो हुशार होता, ते घरामध्ये होते, आम्ही मैदानावर होतो, मी विद्यार्थी होतो, तो माझा मित्र होता. बघा या वाक्यांमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला शेवटी होता, होते, होतो या प्रकारचा उच्चार पाहायला भेटतो आणि या वाक्यांमध्ये तुम्हाला क्रियापद पाहायला भेटणार नाही. कुठल्याही प्रकारची क्रिया दिलेली नसणार आहे. म्हणजेच हे टू बी पास्टमधली उदाहरणं आहेत, हे तुम्हाला शोधता आली पाहिजे. ठीक आहे, तर अशा उदाहरणांचं कशा प्रकारे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं किंवा हे वाक्य इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलायचे हे आज व्यवस्थितपणे आपण शिकणार आहोत. बघा या प्रकारातलं एक वाक्य आपण घेतलेलं आहे, तेच वाक्य आपण नकारार्थी बनवलेलं आहे आणि तेच वाक्य आपण प्रश्नार्थी बनवलेलं आहे. तुम्हाला पण अशा प्रकारे कुठलं जरी एक वाक्य घेतलं तरी त्याला नकारार्थी आणि प्रश्नार्थी बनवता आलं पाहिजे. ठीक आहे, बघा होकारार्थी वाक्य तो हुशार होता, तो हुशार होता. शेवटी होता आलेला आहे, कोणत्याही प्रकारची क्रिया याच्यामध्ये दिलेली नाही, म्हणजेच हे टू बी पास्टमधलं वाक्य आहे. ठीक आहे, याला नकारार्थी बनवताना कसं म्हणणार आपण, तो हुशार नव्हता. तसंच प्रश्नार्थी बनवताना कसं करणार आपण, तो हुशार होता का. होकारार्थी वाक्याच्या शेवटी का लावून आपण एक प्रश्न बनवलेला आहे. कशा प्रकारचा प्रश्न आहे की ज्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दांमध्ये देता येतं. तसंच तो हुशार नव्हता का, नकारार्थी वाक्य आणि त्याच्या शेवटी का लावून प्रश्न बनवलेला आहे. ठीक आहे, तो हुशार नव्हता का. तो हुशार का होता. बघा कानं प्रश्न विचारलेला आहे. का एक WH वर्ड आहे. का म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला व्हाय असं म्हणतो आणि व्हाय हा एक WH वर्ड आहे. म्हणजे WH या वर्डचा वापर करून आपण प्रश्न बनवलेला आहे. तो हुशार होता का. ठीक आहे, तसंच तो हुशार नव्हता का. बघा नकारार्थी वाक्यांमध्ये आपण WH वर्डचा वापर करून प्रश्न बनवलेला आहे. तो हुशार नव्हता का. तर अशा प्रकारे तुम्हाला कोणतंही वाक्य बनवता आलं पाहिजे. कोणत्याही वाक्यापासून नकारार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे आणि प्रश्नार्थी वाक्य पण बनवता आलं पाहिजे. आता पाहूया याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं. होकारार्थी वाक्य ज्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. नकारार्थी वाक्य ज्याला नेगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. तो हुशार होता का एक प्रश्न विचारलेला आहे होकारार्थी वाक्याला शेवटी का लावून, याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. तो हुशार नव्हता का. बघा नकारार्थी वाक्य आहे आणि त्याला का लावून प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे काय झालं, होकारार्थी वाक्य आहे आणि WH वर्डचा वापर करून त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे तो WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स झाला. आणि तो हुशार का नव्हता. बघा कानं प्रश्न विचारलेला आहे. का एक WH वर्ड आहे, म्हणजे WH वर्ड आहे का. तसंच तो नकारार्थी पण सेन्स आहे याच्यामध्ये आणि प्रश्न पण विचारलेला, म्हणजे WH नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर अशा प्रकारे तुम्हाला हे इंग्लिशमध्ये पण सांगता आलं पाहिजे, लक्षात ठेवत चला. आता पुढे बघा वॉज आणि वरचा वापर केव्हा करायचा हे व्यवस्थितपणे समजून घेऊया. बघा जर करता म्हणजेच सब्जेक्ट जेव्हा एकवचन असेल तेव्हा ऑजचा वापर करायचा. जसं की उदाहरणार्थ आय समोर ऑजचा वापर केला जातो. ठीक आहे, आय ऑज म्हणजे मी होतो. ही ऑज, ही म्हणजे तो आणि ऑज म्हणजे होता, तो होता. शी ऑज, ती होती. इट ऑज, ते होते. किंवा एखादं नाव जसं की नितीन ऑज, नितीन होता. सुरेखा ऑज, सुरेखा होती. समजलं. तसंच बघा दुसरं
जर करता म्हणजे सब्जेक्ट जेव्हा अनेक वचन असेल तेव्हा वरचा वापर केला जातो. म्हणजे वी वर आम्ही होतो, यू वर तू होता किंवा तुम्ही होता, दे वर ते होते किंवा गर्ल्स वर मुली होत्या, बॉयज वर मुले होते, स्टुडंट्स वर विद्यार्थी होते. अशा प्रकारे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी बघा एक वचन म्हणजे सिंग्युलर, अनेक वचन म्हणजे प्लुरल. हे पण दोन शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे, एक वचनच्या समोर कोणाचा वापर केला जातो? ऑजचा. अनेक वचन समोर वरचा. ठीक आहे, आता बघूया एकाच वाक्यापासून आपण नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य यांचं ट्रान्सलेशन कशा प्रकारे करायचं हे शिकूया. त्याच्यानंतर आपण उदाहरणे घेऊया जेणेकरून एक सराव होऊन जाईल. बघा, होकारार्थी वाक्य म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर वॉज किंवा वर याच्यापैकी एक, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप. रिमाइनिंग सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य. आता बघूया वाक्य. बघा, तो हुशार होता. शेवटी होता आलेला आहे. कोणत्याही प्रकारची क्रिया ह्या वाक्यामध्ये नाही, म्हणजे टू बी पास्टमधलं वाक्य आहे. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट आहे तो म्हणजेच ही, तो म्हणजेच ही. त्याच्यानंतर ही एक वचन आहे, सिंग्युलर आहे म्हणजे ऑजचा वापर करणार आपण, ही ऑज. आणि हुशार म्हणजे क्लेवर. ही ऑज क्लेवर म्हणजे तो हुशार होता. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढे बघा, पुढे आहे नकारार्थी वाक्य म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स. बघा, हे वाक्य इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला 3 नंबरला नॉट बोलायचं असतं किंवा नॉट लिहायचं असतं. ठीक आहे, बघा हे होकारार्थी वाक्य आपण पाहिलं. आता आपण पाहतो नकारार्थी वाक्य. ठीक आहे, शेवटी आपण सेन्स चेंज केलेला आहे, याचा निगेटिव्ह सेन्स नव्हता. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट आहे तो म्हणजेच ही, तो म्हणजेच ही. त्याच्यानंतर समोर कोण येणार? ऑज. एक वचन असल्यामुळे ऑज. त्याच्यानंतर काय? नॉट. 3 नंबरला नॉट. ही ऑज नॉट. आणि त्याच्यानंतर हुशार म्हणजेच क्लेवर. ही ऑज नॉट क्लेवर म्हणजे तो हुशार नव्हता. अशा प्रकारे. ठीक आहे, पुढे बघा, पुढे आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, या ठिकाणी जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे तो फॉर्म्युला आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा. ठीक आहे, याच्यामध्ये कसा बदल होतो बघा प्रश्नार्थी वाक्य लिहिताना. आता बघा, वाक्य आहे तो हुशार होता का, होकारार्थी वाक्य आहे आणि शेवटी का लावून प्रश्न विचारलेला आहे. कशा प्रकारचा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही अशा शब्दांमध्ये देता येतं. म्हणजे हे एक इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे लक्षात ठेवा. आता बघा, याला ट्रान्सलेट करताना आपल्याला ऑज किंवा वर याच्यापैकी एक जण असं सुरुवातीला लिहायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, या ठिकाणी सब्जेक्ट कोण आपला? तो आहे म्हणजे सुरुवातीला आपण ऑजचा वापर करणार, ऑज. त्याच्यानंतर सब्जेक्ट ही, ऑज ही. आणि त्याच्यानंतर हुशार म्हणजेच क्लेवर. ऑज ही क्लेवर म्हणजे तो हुशार होता का. अशा प्रकारे होकारार्थी जी वाक्य आहे याच्या शेवटी आपण का लावून त्याला प्रश्नार्थी बनवलेलं असतं. म्हणजेच ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो त्यावेळेस फक्त ऑज आणि वर याच्यापैकी एक जण आपल्याला सुरुवातीला लिहायचं असतं. आपला प्रश्न बनवून जातो. ऑज ही क्लेवर, तो हुशार होता का. आता बघा दुसरं वाक्य आहे तो हुशार नव्हता का. नकारार्थी वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये शेवटी का लावून प्रश्न विचारलेला आहे म्हणजे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स झालं. हे लिहिताना काय करायचं आपल्याला? ऑज किंवा वर याच्यापैकी एक जण सुरुवातीला. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट म्हणजे सब्जेक्ट नंतर नॉट लावायचं. बघा, ट्रान्सलेट करूया. सुरुवातीला काय लिहायचं? ऑज किंवा वरपैकी एक जण. आता बघा, सब्जेक्ट आपला तो आहे म्हणजे ऑज येणार या ठिकाणी. ऑज लिहूया, ऑज. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय? तो म्हणजेच ही, ऑज ही. त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट. ठीक आहे, ऑज ही नॉट. आणि पुढे काय? हुशार म्हणजेच क्लेवर.
वॉज ही नॉट क्लेवर म्हणजे तो हुशार नव्हता का, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तो हुशार का होता. बघा कानं प्रश्न विचारलेला आहे. का एक WH वर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, प्रश्न पण आहे म्हणजे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ठीक आहे. WH प्रश्नार्थी वाक्य आहे. तर हे लिहिताना काय करायचं बघा, आपल्याला सुरुवातीला WH वर्ड लिहायचं. काय लिहायचं, WH वर्ड. त्याच्यानंतर वॉज किंवा वर याला लिहायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. जसं की बघा WH वर्ड काय आपला, तो हुशार का होता. या ठिकाणी व्हाय. WH वर्ड काय, का म्हणजेच व्हाय. त्याच्यानंतर ऑज का लिहिणार आपण, कारण आपला जो सब्जेक्ट आहे तो कोण आहे, ही. ऑज ही. व्हाय ऑज ही. आणि पुढे काय, हुशार म्हणजेच क्लेवर. तो हुशार का होता आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार. पुढे बघा, पुढे आहे तो हुशार का नव्हता. बघा कानं प्रश्न विचारला आहे. का एक WH वर्ड आहे. तसंच वाक्यामध्ये नकार पण आहे म्हणजे नेगेटिव्ह सेन्स आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न पण आहे म्हणजे WH नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे वाक्य लिहिताना बघा काय करायचं, हे बघा हे थोडंसं या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. जे चुकलेलं आहे. फॉर्म्युला आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा लिहायचा होता आणि मला ते दाखवायचं होतं की कशाप्रकारे आपण ते वाक्य सूत्र बदलत जातो. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी थोडं समजून घ्या. बघा काय करायचं, आपल्याला सुरुवातीला WH वर्ड लिहायचं आहे. WH वर्ड लिहिला. त्याच्यानंतर ऑज किंवा वरला लिहिणार हे या ठिकाणी ऑज किंवा वर यांच्यापैकी एक जण. त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर नॉट. ठीक आहे. जसं की बघा काय येणार इथं, कानं प्रश्न विचारला म्हणजे व्हाय येणार. व्हाय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार, ऑज आणि वर याच्यापैकी एक कुणाला घेणार, तो सब्जेक्ट आहे म्हणजेच ऑज. व्हाय ऑज. ठीक आहे. व्हाय आणि ऑज. त्याच्यानंतर सब्जेक्ट ही. व्हाय ऑज ही. त्याच्यानंतर नॉट. आणि त्याच्यानंतर हुशार म्हणजेच क्लेवर. ठीक आहे. अशा प्रकारे व्हाय ऑज ही नॉट क्लेवर आणि प्रश्नचिन्ह, तो हुशार का नव्हता. अशा प्रकारे समजलं की हा फॉर्म्युला, होकारार्थी वाक्याचा जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे बदलत जायचा प्रश्न बनवताना, नकारार्थी वाक्य बनवताना, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस नॉट वाक्यामध्ये येतं, तुम्ही नॉटला जर ऑज किंवा वर याच्याशी जोडून लिहिलं तर वाक्य बघा कशा प्रकारे बनतं. आपण या ठिकाणी एक वाक्यामध्ये ह्याला समजून घेऊया. नकारार्थी वाक्यामध्ये बघा या ठिकाणी तुम्ही काय केलं, ऑज आणि वर यांना वेगवेगळं लिहिलं. तुम्ही एकत्र पण लिहू शकता. जसं की बघा सब्जेक्ट आहे आपला ही आणि ऑजंट असं पण लिहू शकता तुम्ही. ही ऑजंट क्लेवर, तो हुशार नव्हता. ठीक आहे. तसंच बघा या वाक्यामध्ये तो हुशार नव्हता का, तर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला वॉज किंवा वर लिहायचं असतं आणि तुम्ही नॉट जर त्याला जोडूनच लिहिलं तर तुम्ही कसं लिहिणार, ऑजंट. ठीक आहे. ऑजंट. त्याच्यानंतर ही आणि क्लेवर. ऑजंट ही क्लेवर, तो हुशार नव्हता का. अशा प्रकारे हे पण लक्षात ठेवा. नॉटला तुम्ही वॉज किंवा वरशी जोडून पण लिहू शकता. ठीक आहे. पुढे बघा काही उदाहरणांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. बघा हा जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, हा होकारार्थी वाक्याचा आहे. खाली ज्या प्रकारे वाक्य आहे त्या प्रकारे आपल्याला या फॉर्म्युलामध्ये बदल करता आला पाहिजे. ठीक आहे. तर बघा वाक्य आहे तो वर्गामध्ये नव्हता का. नव्हता म्हणजेच निगेटिव्ह सेन्स आलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे म्हणजे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ठीक आहे. सुरुवातीला काय करायचं, आपल्याला ऑज किंवा वर याच्यापैकी एक जण सुरुवातीला लिहायचे आणि सब्जेक्ट नंतर 3 नंबरला नॉट लिहायचे आपल्याला, नकारार्थी वाक्य आहे म्हणून. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आहे असं. ठीक आहे. तर बघा काय करायचं, आपल्याला ऑज किंवा वर याला सुरुवातीला लिहायचं आहे. ही आपला सब्जेक्ट आहे म्हणजे आपण वॉज लिहिणार. ऑज लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट आपला ही, ऑज ही. त्याच्यानंतर नॉट लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा
हे लिहिलं आपण, हे पण आपलं झालं. आता काय करायचं, मध्यसाठी काय इन आणि वर्ग म्हणजे क्लासरूम, वर्ग खोली किंवा वर्ग क्लासरूम. वॉज ही नॉट इन क्लासरूम, तो वर्गामध्ये नव्हता का, अशा प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मी मागील वर्षी अमेरिकेत होतो. बघा या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचा नकार नाही, म्हणजे हे वाक्य अफर्मेटिव्ह होकारार्थी प्रकारचं आहे. या सूत्राचा वापर करून हे वाक्य आपण लिहू शकतो. बघा सुरुवातीला काय लिहिणार आपण, सब्जेक्ट कोण आहे आपला, मी म्हणजेच आय. त्याच्यानंतर आय समोर कोणाचा वापर होणार, ऑजचा, आय ऑज. त्याच्यानंतर बघा शेवटी अमेरिकेत, हे जे त लागलं आहे ह्याच्यासाठी आपण इनचा वापर करणार प्रिपोजिशन म्हणून. त्याच्यानंतर अमेरिका, आय वॉज इन अमेरिका. आणि मागील वर्षी म्हणजे लास्ट इयर, आय वॉज इन अमेरिका लास्ट इयर, अशा प्रकारे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. सब्जेक्ट लिहिला, त्याच्यानंतर त्याच्यानुसार आपण ऑज किंवा वर याच्यापैकी एक लिहिलं जो की याचा अर्थ काढतो आणि त्याच्यानंतर वाक्य उलटं लिहित आलो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते तुझे मित्र का नव्हते. बघा वाक्यवळका सुरुवातीला कोणता आहे, का आहे वाक्यामध्ये, म्हणजे एक WH वर्ड आहे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये नकारार्थ दिलेला आहे, निगेटिव्ह सेन्स आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न पण आहे, म्हणजे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे वाक्य लिहिताना आपल्याला WH वर्ड आपण सुरुवातीला लिहायचं आहे. त्याच्यानंतर ऑज किंवा वर याच्यापैकी एक जण जे की सब्जेक्टवरती ठरतं, कोणाला घ्यायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे असा. त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. हे तुम्हाला समजलं. बघा सुरुवातीला काय करायचं, व्हाय, का म्हणजेच काय व्हाय, WH वर्ड आहे, व्हाय लिहिलं. त्याच्यानंतर ऑज लिहायचं का वर लिहायचं, कशावरून ठरवायचं की आपला सब्जेक्ट कोण आहे, ते म्हणजेच दे, म्हणजे वर येणार. व्हाय वर, त्याच्यानंतर सब्जेक्ट दे, त्याच्यानंतर नॉट आणि तुझे मित्र म्हणजे युअर फ्रेंड, युअर फ्रेंड्स. व्हाय वर दे नॉट युअर फ्रेंड्स, ते तुझे मित्र का नव्हते, अशा प्रकारे. हे तुम्हाला समजलं का. ठीक आहे, समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशा वाक्यांचा आपण आणखी सराव म्हणून काही वाक्य घेऊया. ठीक आहे, पुढे बघा, पुढचं सेंटेन्स आहे तू सकाळी कोठे होता. बघा वाक्यामध्ये कोठेनं प्रश्न विचारलेला आहे. कोठे एक WH वर्ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वाक्यामध्ये प्रश्न आहे, म्हणजे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. WH प्रश्नार्थी वाक्य आहे. नकारार्थी आहे का याच्यामध्ये, नाही. ठीक आहे, सुरुवातीला काय करणार आपण, WH वर्ड लिहिणार. त्याच्यानंतर वॉज किंवा वर याच्यापैकी एक जण, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. जर नकारार्थी सेन्स असता तर या ठिकाणी सब्जेक्ट नंतर कोणाला असतं, नॉट. ठीक आहे, बघा सुरुवातीला WH वर्ड कोठे म्हणजे फेअर. त्याच्यानंतर कोण येणार, वर येणार, कारण की आपला सब्जेक्ट कोण आहे, पुढे यू. ठीक आहे, वेअर वर यू. त्याच्यानंतर सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग, वेअर वर यू इन द मॉर्निंग, म्हणजे तू सकाळी कोठे होता. आणि शेवटी प्रश्नचिन्ह. ठीक आहे, पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तुझे वडील घरामध्ये केव्हा होते. बघा केव्हानं प्रश्न विचारला आहे. केव्हा एक WH वर्ड आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे, म्हणजे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. काय करायचं, सुरुवातीला WH वर्ड लिहायचं आहे. त्याच्यानंतर वॉज किंवा वर याच्यापैकी एक जण या ठिकाणी. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. जसं की बघा तुझे वडील घरामध्ये केव्हा होते. बघा काय येणार, केव्हा म्हणजेच फेन.
त्याच्यानंतर तुझे वडील म्हणजे युअर फादर एकच आहेत म्हणजे काय येणार वॉज. फेन वॉज. त्याच्यानंतर सब्जेक्ट तुझे वडील म्हणजे युअर फादर. युअर फादर. फेन वॉज युअर फादर आणि घरामध्ये म्हणजे इन होम. प्रश्नचिन्ह. फेन वॉज युअर फादर इन होम. तुझे वडील घरामध्ये केव्हा होते, अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे बघा, पुढे वाक्य आहे तो त्यावेळी मैदानावर होता. बघा या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकारार्थी सेन्स दिलेला नाही, कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही, म्हणजे हे वाक्य होकारार्थी प्रकारचं आहे. तर या फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे ट्रान्सलेट करू शकतो. बघा या ठिकाणी तो त्यावेळी मैदानावर होता. कोणाला लिहायचं सुरुवातीला सब्जेक्ट तो म्हणजेच ही. त्याच्यानंतर हीसाठी कोणाचा वापर होणार ऑजचा. ही ऑज. मैदानावर हे जे वर आहे प्रिपोजिशन आहे म्हणजे या ठिकाणी याच्यासाठी ऑनचा वापर करणार. ही ऑज ऑन. मैदान म्हणजे ग्राउंड. ग्राउंड. आणि त्यावेळी म्हणजे दॅट टाईम. दॅट टाईम. ही वॉज ऑन ग्राउंड दॅट टाईम आणि शेवटी फुल स्टॉप. ही वॉज ऑन ग्राउंड दॅट टाईम. तो त्यावेळी मैदानावर होता, अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुरेश तुझ्यासोबत होता का. बघा कान प्रश्न विचारलेला आहे. होकारार्थी वाक्याला का लावून प्रश्न विचारलेला आहे म्हणजे एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. सुरुवातीला काय करायचं आपल्याला वॉज किंवा वर याच्यापैकी एक जण सुरुवातीला लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा काय लिहिणार आपण ऑज लिहिणार कारण की सुरेश आपला एकच आहे, सब्जेक्ट आहे. ऑज सुरेश. ऑज आणि सुरेश. त्याच्यानंतर सोबत म्हणजे विथ. ऑज सुरेश विथ आणि तुझ्या यू आणि प्रश्नचिन्ह. ऑज सुरेश विथ यू. सुरेश तुझ्यासोबत होता का. ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे आम्ही त्यावेळी रोडवर नव्हतो का. बघा वाक्य नकारार्थी आहे, निगेटिव्ह आहे आणि शेवटी प्रश्न विचारलेला आहे का लावून म्हणजे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला आपल्याला वॉज किंवा वर याच्यापैकी एक जण सुरुवातीला लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिणार आणि त्याच्यानंतर नॉट लिहिणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. बघा आम्ही आपला सब्जेक्ट आहे म्हणजे आपण या ठिकाणी कोणाला लिहिणार वरला. वर. ठीक आहे, वर. त्याच्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आम्ही म्हणजे वी. वर वी. 3 नंबरला नॉट. ठीक आहे. बघा इथपर्यंत आम्हीचा अर्थ निघाला, नव्हतो का याचा पण अर्थ निघाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे उरलेलं वाक्य आहे या ठिकाणी बघा वर उलटं लिहिते याचं. वर. वरसाठी काय ऑन. रोड म्हणजे रस्ता, रस्त्यावर. आणि त्यावेळी म्हणजे दॅट टाईम. वर वी नॉट ऑन रोड दॅट टाईम आणि शेवटी प्रश्नचिन्ह. आम्ही त्यावेळी रोडवर नव्हतो का, अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझा मोबाईल त्यावेळी माझ्या बेडरूममध्ये होता. ठीक आहे, बेडरूममध्ये होता आणि फुल स्टॉप. वाक्यामध्ये प्रश्न नाही, नकारार्थी सेन्स नाही. वाक्यामध्ये प्रश्न नाही आणि नकारार्थी सेन्स पण नाही म्हणजे वाक्य होकारार्थी प्रकारचं आहे. या फॉर्म्युलाचा वापर करून आपण ते लिहू शकतो. जसं की बघा माझा मोबाईल त्यावेळी माझ्यासोबत बेडरूममध्ये होता. काय करणार आपण सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. सब्जेक्ट कोण आहे माझा मोबाईल. ठीक आहे, माय मोबाईल. माझा मोबाईल एकच आहे म्हणजे ऑजचा वापर होणार ऑज. माय मोबाईल ऑज. त्याच्यानंतर काय येणार मध्येसाठी इन. बघा हे लिहिलं आपण सब्जेक्ट, त्याच्यानंतर होताचा अर्थ आपला याच्यामधून निघून गेला वॉजमधून. आता वाक्य उलटं लिहिते याचं. ठीक आहे, जे उरलेलं वाक्य आहे. मध्य म्हणजे काय येणार त्याच्यासाठी इन. ठीक आहे, माय मोबाईल ऑज इन माय बेडरूम. ठीक आहे, नुसतं बेडरूम नाही, माय बेडरूम माझ्या बेडरूममध्ये. माय
bedroom. माय मोबाईल वॉज इन माय बेडरूम. त्यावेळी म्हणजे दॅट टाईम. आणि शेवटी फुल स्टॉप. माय मोबाईल वॉज इन माय बेडरूम दॅट टाईम म्हणजे माझा मोबाईल त्यावेळी माझ्या बेडरूममध्ये होता. अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे आई स्वयंपाकघरात होती. ठीक आहे. नकार नाही, प्रश्न पण नाही, म्हणजे वाक्य होकारार्थी प्रकारचं आहे. सुरुवातीला सब्जेक्ट कोण आहे? आई म्हणजे मदर. एकवचन आहे म्हणजे ऑज येणार. मदर ऑज. त्याच्यानंतर त्यासाठी कोण येणार? इन. आणि स्वयंपाकघरात म्हणजे किचन. ठीक आहे. मदर ऑज इन किचन. आई स्वयंपाकघरात होती. अशा प्रकारे. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्स फॉर वॉचिंग.